स्वामिनी साड्यांची महाराणी आता यूट्यूबवर घेऊन येत आहे सागराच्या स्वामिनीच्या अर्थात नद्यांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या साड्यांचा इतिहास सांगणारी श्राव्य मालिका स्वामिनी जीवनदायिनी. आमच्या स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि साड्यांच्या इतिहासावर आधारित स्वामिनी जीवनदायिनी ह्या श्राव्य मालिकेसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. मानवी जीवनात समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी साड्यांची महाराणी. जगजननी आई कृपा करी, जगजननी आई कृपा करी, वरद हस्त तव श्रीधरी, वरद हस्त तव श्रीधरी, जगजननी आई कृपा करी, जगजननी आई कृपा करी, वरद हस्त तव श्रीधरी, वरद हस्त तव श्रीधरी, जगजननी आई कृपा करी. आज आपण कर्नाटकातल्या शिगोमा जिल्ह्यात शरावती नदीच्या काठी निघालो आहोत. शिगोमाचा उल्लेख तुम्ही तुंगभद्रा नदीच्या संदर्भात केला होता नाही? हो, पण शरावती नदीचा उगमच शिगोमा जिल्ह्यात तीर्थहळ्ळी तालुक्यात अंबुतीर्थ गावाजवळ 700 मीटर उंचीवर पश्चिम घाटात होतो. म्हणजे ही नदी कर्नाटकातच उगम पावते, नाहीतर अनेक नद्या महाराष्ट्रात उगम पावतात आणि कर्नाटकाकडे वाहत येतात. हो, खरंय. कृष्णा, भीमा, तुंगभद्रा या नद्या महाराष्ट्रातून कर्नाटकात येतात खऱ्या. आणि हो, या नद्यांच्या पाणी वाटपावरून दोन्ही प्रांतांमध्ये वादही निर्माण झालेले आहेत. हो ना, पाणी वाटपावरून 2 प्रांतांमध्येच नाही तर 2 राष्ट्रांमध्ये देखील वाद होत असतात. खरं. जमीन, संपत्ती, पाणी यावरून घराघरात वाद होत आहेत. माणूस आयुष्यभर मी आणि माझं या 2च गोष्टीत रमलेला असतो. आपल्या अहंकारातून, स्वार्थीपणातून माणसाला बाहेर काढून त्याला इतरांचा विचार करायला भाग पाडते ती कला. खरंय, हीच कला प्रांतभेदाच्या, धर्मद्वेषाच्या दऱ्या सांधून माणसात बंधुभाव निर्माण करते. म्हणूनच भारत पाकिस्तान सारखी शेजारी राष्ट्र अनेक मुद्द्यांवर एकमेकांशी झगडत असताना पाकिस्तानमधील सुप्रसिद्ध गायक गुलाम अली किंवा मेहदी हसन हे मात्र अनेक भारतीयांच्या गळ्यातले ताईत होतात. भारतातही धार्मिक भेद विसरून अनेक मुस्लिम कलाकार हिंदू देवदेवतांची सुंदर सुंदर गाणी गातातच की. हो तर, बैजू बावरा चित्रपटातलं ओ दुनिया के रखवाले किंवा मन तरपत हरिदर्शन को आज सारखी भक्तिपूर्ण गीतं गीतकार साहिर लुधियानवी, संगीतकार नौशाद आणि गायक मोहम्मद रफी यांनी अजरामर केली आहेत. हो, अलीकडच्या काळात सुद्धा कवी जावेद अख्तर यांनी लिहिलेलं, संगीतकार AR रेहमान यांनी बांधलेलं आणि अभिनेता आमिर खान यांच्यावर चित्रित झालेलं लगानमधलं गीतच पहा ना. बेटा साजिद. जी अब्बा जान. बेटा, हम कर्नाटक में तो चले आए, लेकिन पूछताछ किससे करें? अब्बा, यहाँ कर्नाटक में बहुत सारे मुसलमानों के घर हैं, कहीं भी पूछताछ करेंगे? नहीं, वो बात नहीं है बेटा. यहाँ पे कर्नाटकी साड़ी के कारीगरों में हिंदू बुनाईकारों का नाम ही दुनिया में मशहूर है. अच्छा, वो तो है. देख, अगर तुझे अच्छी बुनाई सीखनी है तो किसी हिंदू के पास ही जाना होगा बेटा. क्या मैं तुझे यहाँ छोड़ के हैदराबाद वापस चला जाऊंगा? अब्बा जान, आप तखल्लुफ मत कीजिए, बिल्कुल इत्मीनान रखिए, मैं यहाँ सब संभाल लूंगा. सामने वो जो आदमी बैठा है ना, हाँ, उससे पूछते हैं. हाँ, चल सामने वाले से पूछते हैं. भाई साहब, ओ भाई साहब,
यहाँ बुनाईकारों की बस्ती कहाँ पे है बताएंगे? उठा माडली. क्या क्या बोल रहे हैं आप? उठा माडली. ये क्या बोल रहे हैं अब्बा? मेरे तो कुछ भी समझ में नहीं आ रहा है। चल दूसरे से पूछते हैं। भाई साहब आपको हिंदी समझ में आती है? जी हाँ, बोलिए. यहाँ बुनाई करने वालों की बस्ती कहाँ पे है बताएंगे? हाँ जी, आगे जाके बाएं मुड़ जाइए, वहां पे किसी से भी पूछना, वो बता देंगे. जी शुक्रिया शुक्रिया. शुक्रिया शुक्रिया। भाई साहब, उस आदमी को हमने यही सवाल पूछा तो वो बोल रहा था ऊटा ऊटा। उठा माडली. हाँ जी हाँ, उसका क्या मतलब है? उसका मतलब खाना खाया क्या. यहाँ सब आपको पहला सवाल यही पूछेंगे. अच्छा, अच्छा. खुदा हाफिज. खुदा हाफिज, खुदा हाफिज। राम, हे राम, जी पिताजी. नवीन रेशमाचे गुंडे मागायला लावून घेतलेस का? होय पिताजी. छान. मी आता छाप मारून घेतो, त्याप्रमाणे दोरे लावू. चालेल. कोण आहे? भाई साहब, हम यहाँ बाहरगांव से आए हैं. या आत या. जी शुक्रिया. काय काम होतं आपलं? जी ये मेरा लड़का साजिद, ये यहाँ पे साड़ी की बुनाई सीखना चाहता है. बर. आप यहाँ के मशहूर कारीगरों में से एक है. क्या आप इसे सिखाओगे? शिकवायला हरकत नाही, पण त्याला इथे राहून आमच्या पद्धतीनं विणकाम कला शिकावी लागेल. जी क्यों साजिद? जी जरूर, मंजूर है मुझे. आणि मग एक मुस्लिम मुलगा एका हिंदूच्या घरात राहून विणकाम कला शिकू लागला. चाचा जी, मुझे बताइए, यहाँ कर्नाटक की साड़ियों की खासियत क्या है? कर्नाटक आणि आंध्र प्रदेश ही रेशमी आणि सुती साड्यांची खूप मोठी बाजारपेठ आहे. जी अच्छा. इथे विविध प्रकारच्या रंगांच्या, पोताच्या आणि कलाकारीच्या साड्या बनवल्या जातात. पोचमपल्ली, नारायणपेठ, गडवाल, मंगलगिरी, धर्मावरम, उपाडा, व्यंकटगिरी, कलमकारी, पोंडुरू, आशिमा अशा अनेक प्रकारच्या साड्या कर्नाटकात तयार होतात. या अल्लाह, इतनी सारी साड़ियाँ. आम्ही विणकर खूप मेहनत घेतो आणि एकाहून एक सुंदर सुंदर साड्या आम्ही तयार करतो. अगदी देश विदेशात या साड्यांना खूप मागणी आहे. चाचा जान, मैं भी दिन रात मेहनत करके ये सब सीखना चाहता हूँ. हे फक्त गाढव मेहनतीचं काम नाही. इथे बुद्धी, भावना आणि श्रद्धा सारख्याच प्रमाणात वापराव्या लागतात. जी जरूर जरूर चाचा जान. अहो, आपल्याकडे तो नवीन तरुण शिकायला आलाय, तो मुसलमान आहे. हो का? अहो, लोक ओरडायला लागलेत. तुम्ही म्हणे परधर्माच्या माणसाला आश्रय दिलात. अगं पण तो चांगल्या घराण्यातला आहे. हैदराबादला त्याचं मोठं कुटुंब आहे. ते सगळं मला मान्य आहे हो, पण आपण समाजाचं तोंड कसं बंद करणार? म्हणजे हे बघा, आपल्या तयार होणाऱ्या वस्त्रांपैकी सगळ्यात पहिलं वस्त्र आपल्याला रानती मातेला अर्पण करायचं असतं, बरोबर? बरोबर. मग या परधर्मीय माणसाचा स्पर्श झालेलं वस्त्र मातेला कसं अर्पण करता येईल? हे बघ, तुझं हे आता अति होतंय. अगं ह्याचा त्याच्याशी काय संबंध आहे? हे बघा, हे मी नाही, अख्खं गाव बोलतंय. बाबा, तुम्हाला गावचे धर्माधिकारी बापन्ना स्वामी आहे ना, त्यांनी बोलवलंय. बर बर. प्रणाम बापन्ना स्वामी.
आपण मला बोलवलत? होय. तुम्ही म्हणे तुमच्या व्यवसायात एका मुस्लिम तरुणाला घेतलंय. हो, तो माझा विद्यार्थी आहे. इतर वेळी हे चाललंही असतं, पण आपली वस्त्र देवादिकांपर्यंत जातात. होय, बरोबर आहे. मी परधर्मांना वर्ज मानत नाही, पण त्यांच्या धर्मात अभक्षभक्षण करतात. महोदय, मला याची पूर्वकल्पना होती. त्यामुळेच मी त्याला माझ्याकडे येण्याची अनुमती देण्यापूर्वी काही अटी सुद्धा घातल्या. अटी? होय, मी त्याला सांगितलं की येथे जी वस्त्र निर्मिती होते त्यात आम्ही भावना, श्रद्धा आणि शुचिता जपतो. त्यामुळे त्याने माझ्याकडे येण्यापूर्वी मांसाहाराचा पूर्ण त्याग करावा. मग त्यानं केला त्याग? होय, मी त्याच्या धर्मपालनाच्या आड येणार नाही, कारण प्रत्येक धर्माच्या प्रार्थनेच्या पद्धती जरी भिन्न असल्या तरी सर्व मार्ग अखेर एकाच परमेश्वराकडे जातात. होय, आपण जर एवढा विचार केला असेल तर माझी काहीच हरकत नाही. मात्र समाजाने हा प्रश्न वारंवार मला विचारू नये, यासाठी आपण या बाबतीत जाहीर निवेदन करावं. ते मी करेनच, पण तुमच्या शिष्याला एक परीक्षा द्यावी लागेल. परीक्षा? कोणती? त्यानं शृंगेरी मठाला भेट देऊन यायला हवं, एकट्यानं. शृंगेरी मठाला? होय, त्याला तिथे प्रवेश अर्थातच मिळणार नाही, पण त्यानं मठाचं बाहेरून दर्शन घ्यावं. ठीक आहे, ठीक आहे, सांगतो मी त्याला तसं. पण लक्षात ठेवा, हे कार्य त्याचं त्यानंच करायचं आहे. यात त्याला तुमचे तिळमात्रही सहाय्य असता कामा नये. जशी आज्ञा. शुभास्ते पंथान संतू. स्वामिनी जीवनदायिनी. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. निवेदन रवींद्र मंकणी, सुनेत्रा मंकणी. लेखक प्रताप देशमुख. कलाकार गौतम बापट, मानसी लोणकर, रवींद्र बापट, हितेंद्र नाईक. निर्मिती रोहन साय, पुणे. निर्मिती संयोजक शेखर काळे. ध्वनिमुद्रण व्हायब्रेनिया द स्टुडिओ, पुणे. ध्वनिमुद्रक केदार शेवडे. आमचा पत्ता स्वामिनी विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. आपण आमच्या स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि साड्यांच्या इतिहासावर आधारित स्वामिनी जीवनदायिनी ह्या श्राव्य मालिकेसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.